गड चढताना ही पाऊलवाट आणि ह्या पाऊलवाटेतून आम्ही मार्ग काढत पुढं चाललो. बरेच जण पुढं गेलेले आहेत. आत्ता दुपारचे 12 वाजलेले आहेत आणि 12 वाजता एवढा घनदाट जंगल, सावली आणि हे गवत वाढलेलं दिसतंय आणि याच्यातून वाट काढत या वसंतगडावरती आम्ही चाललेलो आहोत. आमच्याबरोबर शीतल भोपी, अभिजित भोपी, विश्वजित भोपी, स्नेहल भोपी, रणजित भोपी, त्या हर्षदा भोपी, हे सगळे भोपी परिवाराचे सदस्य आहेत. आणि हा मार्ग अशा पद्धतीने आम्ही अंतिम टप्प्यात आलेलो आहोत. कसं दिसतंय बघा. अगदी दुपारचे 12 वाजलेले आहेत, पण 12 वाजता आम्ही घामाघूम झालेलो आहोत आणि ही अशी घनदाट झाडीमधून आम्ही मार्ग काढत आहोत. बघा, ज्या मार्गातून आलो मार्ग खूप सुंदर आणि हा चढण्यासाठी सोपा असलेला गड आहे. झाडीमधून वाट काढत काढत आम्ही पुढे चाललेलो आहोत. ही सगळी झाडी आहे. पुढं तटबंदी दिसते. पुढं काही आमचे सवंगडी गेलेले आहेत, ते हाका मारतायत, उड्या मारतायत आणि थोड्या वेळात तुम्हाला या ठिकाणी तटबंदी दिसू शकेल. पाहू आपण पुढं गेल्यानंतर तटबंदी दिसते का. अगदी काटं टोचतायत. साईडला किर्र जंगल आहे, झाडी आहे आणि त्या झाडीतून काही ठिकाणी काटे वगैरे आपल्याला दिसत आहेत. ह्या दगड धोंड्यातून वाट काढत आपण पुढे निघालेलो आहोत. पुढे शीतल दिसते. सवय नसल्यामुळे बऱ्याच लोकांची इथं थकावट होते.